होऊन जातो. लक्षात ठेवा. काय ठेवतो आपण आपल्या मायबापाचं? अरे आपल्या मायबापाला या समाजामध्ये, या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्या मायबापाची मान वरत राहिली पाहिजे. अशा पद्धतीच्या माझ्या बहिणीने नोका तुम्हाला शाळा शिकायचं, नोका शिकू, नोका तुम्हाला रानातले कामं करायची, नोका करू, नोका तुम्हाला स्वयंपाक बनवतात ते नोका बनवू, पण या समाजामध्ये आपल्या मायबापाची मान खाली जाईल अशा पद्धतीत वागू नका. तुम्हाला सुद्धा सांगणार माझ्या भावांनो, तुम्हाला सुद्धा सांगणार, अरे या पोट्याच्या मागं लागायचं, या पोट्याच्या मागं लागायचं नाही. या पोट्या रिचार्ज मारते एकाच, बोलते दुसऱ्या सोबत, लग्न करते तिसऱ्या सोबत. या पोट्या काही खऱ्या नाही माझ्या भावा. तुला जर प्रेमच जर करायचं असेल ना, जन्म देणाऱ्या माय बापावर प्रेम कर, जीवनात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव. अरे प्रेम जर करायचं कोणावर केलं पाहिजे माझ्या भावा, मी तुला सांगून जाणार. अरे पानी पीना है तो गल्ला से पियो, मटकियों में क्या रखा है. पानी पीना है तो गल्ला से पियो, मटकियों में क्या रखा है. और प्यारी करना है ना मेरे भाई, अपने माँ बाप से कर, इन लड़कियों में क्या रखा है. प्रेम जर तुला करायचं असेल ना माझ्या दादा, आपल्या जन्म देणाऱ्या माय बापावर प्रेम करा. काय करता रे? अरे या माय बापाने आपल्याला हाडाचं मणी रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलं रे दादा. आपल्या बापानी अंगातली बरेल फाटत पर्यंत तेच बरेल घातली, पण लग्नात जाण्यासाठी नवीन ड्रेस घेऊन देणारा आपला बाप होता. लक्षात ठेव. अरे आपल्या बापाच्या पायातली चप्पल तुटून गेली, पण बापाने तेच चप्पल शिवून घातली, पण शाळेत जाण्यासाठी नवीन बूट घेऊन देणारा तो तुझा बाप होता. हे लक्षात ठेव दादा, हे लक्षात ठेव. आपण काय म्हणतो, माझ्या माय बापाने माझ्यासाठी काय केलं म्हणतो. आजकालचे पोरं म्हणतात माझ्या माय बापाने माझ्यासाठी काय केलं. अरे भावा, माझ्या माय बापाने माझ्यासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा मी माझ्या माय बापासाठी काय करी असं तरी तू आज म्हणून दाखव. असं तरी तू लक्षात ठेव. काय करता? अरे आपण आपल्या घरची आल्याबरोबर आपण आपल्या आईला बाबाला दुरावून टाकतो. मी असं म्हणत नाही, दोन्ही समान ठेवले पाहिजे. कारण का दुसऱ्याची लेखी बाळ सुद्धा आपल्या घरी येते तर आपल्या जिम्मेदारीवर येत असतात मायबाप. पण मी तुम्हाला असं म्हणणार नाही, पण तुम्हाला सांगतो, एका एका माय बापानी 3-3 लेकराला पोचलं रे दादा. एका एका माय बापानी 3-3 लेकराला पोचलं, पण आज ते 3-3 लेकर एका एका माय बापाला पोचत नाही. रुद्राश्रमामधून नेऊन टाकतात. ही आजची परिस्थिती आहे. 3-3 लेकर असून माय बापाला रुद्राश्रमामध्ये जावं लागते. काय करता? तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या माय बापांनो, धन दौलत इष्ट प्रॉपर्टी कमवू नका. मी असं म्हणणार नाही, कमावून ठेवा, तो तुमचा हक्कच आहे. कमावून ठेवला पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही किती घराला गाड्या लावा, किती मोठे बंगले बांधा, आज जर तुमचा जर मुलगा संस्कारी बिनव्यसनी जर निघाला नाही तर त्या काय करतात त्या प्रॉपर्टीचं. लक्षात ठेवा. खरी प्रॉपर्टी तर आपला मुलगा, आपल्या मुलाला संस्कार चांगल्या पद्धतीत लावा. हो काय करता? अरे दादा तुला सुद्धा सांगून जाणार, जन्म देणाऱ्या मायने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवले रे दादा. काय आपल्यासाठी वेदना सहन नाही करत, पण आपण काय करतो, त्या मायेची माया तुला नाही कळणार दादा. अरे एक डावचा डोंगराच्या आड गेलेला सूर्य तुला उद्या दिसल. एक डावचा ढगात गेलेला सूर्य उद्या सकाळी तुला पाहता येणार, पण एक डावच्या नजरेच्या आड जर आपले मायबाप जर मातीत गेले ना तर डबल नाही पाहतात रे दादा. लक्षात ठेवा, डबल नाही पाहतात. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याचे लहानपणी मायबाप मेले ना त्याला मायबापाची किंमत विचारा. अरे काय असते रे मायबापाची किंमत विचारा, काय असते. अरे माय हे मायेचे सागर असतात दादा, मायेची सागर असतात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर
बाबांनो, अरे